नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी 2026 या दिवशी ज्या हनुमान मंदिर देवस्थान शिंदेवडगाव या ठिकाणी झेंडा हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी झेंडा उभारणी चालू आहे. म्हणजे जो काही झेंडा आहे त्या झेंड्याला कलर रंगरंगोटी करून झेंडा नवीन उभारणी करीत असतात. तर या ठिकाणी सिल्वर कलर देऊन झेंड्याचे उभारणी आता लगेच करणार आहे. हे फक्त एक या ठिकाणी झेंडा आता खांबाला बांधलेला आहे मित्रांनो. तर हे रंगरंगोटी झाल्याच्या नंतर आता झेंडा असा उभा करणार आणि झेंड्याचं जे स्टँड बनलेलं आहे हे एकदम चांगल्या प्रकारे बनलेलं आहे. तर स्टँड बनविणारे विठ्ठलराव चव्हाण यांनी स्टँड बनलेले त्याच्या कल्पनाशक्तीतून. तर या स्टँडचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, पहिलं जे स्टँड होतं ते डायरेक्ट होतं. तर या ठिकाणी तारा होतं, ते तारावर एक वेळेस असे दोरी सटकून ताराकडे खांब पडला होता. तर त्यावेळेस थोडी दुर्घटना होण्यापासून वाचलेली, त्याच्यामुळं हे असं या प्रकारे स्टँड बनलेलं आहे. हे स्टँड दोन माणसं 40 फूट खांब हे खाली घेऊ शकतो. तर असं स्टँड बनलेलं आहे, एकदम भारी प्रकारे बनलेलं मित्रांनो. तुम्हाला उभा करताना आपण दाखवू शकतो. तर या ठिकाणी पिन टाकलेलं त्यांनी बघून घेऊ शकतो. एक माणूस हे झेंडा खाली घेऊ शकतो. या ठिकाणी सर्व गावातील मंडळी झेंडा उभा करण्यासाठी आलेले. मित्रांनो, तो जे ध्वज आहे हा बांधाचा झालेला आहे. त्या ठिकाणी आता उभा करणार आहे झेंडा. आमच्या इथं जे मारुतीचा झेंडा असो किंवा गणपती महादेव झेंड्याला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे मित्रांनो. प्रत्येक मंदिरासमोर 40 फूट असा उंच झेंडा बांधलेला दिसणार तुम्हाला मित्रांनो. म्हणजे झेंड्याला फार महत्त्व आहे आमच्या गावामध्ये. मित्रांनो या ठिकाणी आता मारुती मंदिर देवस्थान शिंदेवडगाव. या प्रकारे फिटिंगचं स्टँड तयार केलेलं आहे मित्रांनो, घेऊ शकता. उभा राहिलेला आहे 40 फूट उंच असा झेंडा आहे मित्रांनो.
मित्रांनो या ठिकाणी पंचवटी ठेवून गुलाल वाहून या ठिकाणी पूजा चालू आहे. पूजा झालेली मित्रांनो. आता सर्वजण दर्शन घेऊन हा झेंडा उभारणीचा कार्यक्रम झालेला. दर्शन घेऊन आता हे कार्यक्रम समाप्त झालेला मित्रांनो. सर्व गावकरी मंडळी झेंड्याचं दर्शन घेतात. सिंदेवडगाव नगरीमध्ये झेंड्याला अनन्य एकदम चांगल्या प्रकारे महत्त्व देऊन झेंड्याचं दर्शन घेतात. झेंडा हवा नसल्यामुळं फडका नाही. तर मित्रांनो सिंदेवडगाव नगरीची परंपरा ही जोपासण्याचं काम आणि काही चालूच आहे मित्रांनो. या परिसरात आनंद आहे. आता चैत्र पौर्णिमेला मोठा महोत्सव या ठिकाणी जत्रा भरत असते. 12 गाड्या कार्यक्रम, सोंग, नाटकं भरपूर अशा प्रमाणात जुन्या पद्धतीनं या ठिकाणी आणि काही कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.